जातो आणि म्हणूनच इंटर कॉलनीच्या होणाऱ्या स्पर्धांची चर्चा ही आज व्यावसायिक स्तराच्या स्पर्धांची देखील केली जाते आणि त्यातल्या त्यात कळंबोली प्रीमियर लीग ज्याची चर्चा ही संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये केली जाते आणि असंच एक स्पर्धा अर्थातच रायगड प्रीमियर लीग ज्याची मी म्हणेन की दिमागदार पद्धतीने सुरुवात झाली आहे आणि आत्तापासून काही वेळातच आपल्याला कळंबोलीचा संघ तिथे प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळणार आहे। अर्थातच रॉयल कळंबोली संघ आकाशजी तारेकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल कळंबोली हा संघ आज आपल्याला रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील पाहायला मिळणार आहे। पहा या ठिकाणी योजनाबद्ध पद्धतीने 24, 25 आणि 26 जानेवारी 2025 रोजी कळंबोली प्रीमियर लीग अर्थातच KPL धमाका याची देखील अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे। कमालीचं नियोजन आहे, कमालीचं आयोजन आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या वर्षीची स्पर्धा आणखीन आकर्षक बनवण्याचा प्रयत्न हा आमच्या संपूर्ण आयोजकांचा असणार आहे। अर्थातच सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब, हनुमंतजी चौधर साहेब आणि त्यांचा संपूर्ण जो मित्रपरिवार वर्ग आहे जो अतोनात मेहनत घेऊन या कळंबोली क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय। मी थोडासा थांबतोय, थोडासा ब्रेक घेतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका कारण यानंतर मायक्रोफोनवरती होईल बदल। आवाज असेल तो अर्थातच प्रशांत पुजारी यांचा। तो थँक्यू सो मच योगेशजी आणि त्याचं प्रवीणजी खूप चांगल्या पद्धतीने मात्र मागील सामन्याला सावरलं। परंतु जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे मात्र अजून एक मोठी फाईट आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे आपण पाहतोय आदित्यप्रिया लॉजिस्टिक आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय सायनिथ हा संघ। टॉस जिंकला आय थिंक आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय साहिल उलवेकर। फुल टॉस चेंडू होता, भन्नाट वेग होता, पंचांचा इशारा आय थिंक इथे बिमर चेंडूचा येतोय, नो बॉलचा इशारा आला इथे। तर निश्चित स्वरूपाने ज्या सर्व चर्चा चाललेल्या कळंबोली शहरामध्ये कधी कोण कुठं खेळतोय आणि या सर्व चर्चांची प्रश्नांची उत्तरं जवळजवळ भेटलीत कारण की ऑलमोस्ट आजच्या सत्रातल्या आजच्या दिवसातल्या आणि पहिल्या फेरीमध्ये जे 12 संघ होते ते ऑलमोस्ट इथे कंप्लीट झालेत आणि जवळजवळ या वर्षाच्या हंगामामध्ये प्रत्येक टीमची बांधणी काय असणार आहे हे समजलं। वेगवान चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय साहिल उलवेकर, एक प्रचंड वेगवान गोलंदाज आहे। इम्प्रेसिव्ह क्रिकेट सातत्याने या खेळाडूने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दर्शवलं आहे। वेग प्रचंड आहे, कन्सिस्टन्सी खूप चांगली आहे आणि खूप कमी वयामध्ये हा खेळाडू चर्चेचा विषय बनला आहे आणि निश्चित स्वरूपाने सर्वांच्या नजरा या खेळाडूच्या गेमवरती संपूर्ण हंगामामध्ये असणार आहेत। एकीकडे सर्वाधिक मोठी संघ बांधणी असलेला आदित्यप्रिया लॉजिस्टिक हा संघ, दीपकजी चव्हाण यांचा संघ आणि दुसरीकडे आपण मात्र पाहतोय सायनाथ हा संघ आणि सायनाथ संघामध्ये देखील आपण पाहतोय काही नवोदित चेहरे ज्यांना मात्र प्रमोट केलं गेलं। खूप बरं वाटतं अशा नौक्या चेहऱ्यांना जेव्हा एखाद्या संघामध्ये संधी मिळते। प्रत्येकाचं स्वप्न असतं मी देखील एखादी क्रिकेटची स्पर्धा खेळावी, मी देखील एखाद्या क्रीडा स्पर्धांचा सहभाग घ्यावा आणि अशा सर्व स्वप्नांना मात्र पूर्तता करणारी ही स्पर्धा। यावेळेस मात्र वेगवान चेंडू थेट यष्ट्यांवरती आदळतोय, यष्ट्या उद्ध्वस्त करतोय, डिस्ट्रॉय करतायत आणि फलंदाजी तर मात्र बाद होईल आणि एक मोठी सफलता साहिल आपल्या नावावरती नोंदवतोय।
नवीन गोलंदाज यावेळेस मात्र विलास आलेत. लेफ्ट ओव्हर द विकेट. LIG एंड कडून मारा करते. शशी यांना आपण पाहू शकता यष्ट्यांच्या पाठीमागे. शशी जाधव एक प्रचंड मोठा असा खेळाडू म्हणावा लागेल सध्याच्या घडीला या संघामध्ये. सर्वाधिक अनुभवी खेळाडू. थर्डमॅन मध्ये देखील आपण पाहतोय अजिंक्य खटकाळे यांना. तर विनंती असेल परेश इलेव्हन संघ आणि त्याचबरोबर जय भवानी संघ दोन्ही टीमचे कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर प्लीज आपण यायचं आहे लवकरात लवकर टॉस करण्यासाठी. विनंती असेल परेश इलेव्हन संघ आणि जय भवानी संघ. यावेळेस मात्र हलकासा ओव्हर पिच चेंडू होता. चेंडूला खोदून जरूर काढला गेलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रात टार्गेट केलं गेलंय. तिथे प्रतीक ठाकूर उपस्थित. कमालीचा कॅच इथे मात्र पकडतोय आणि एक जल्लोष मैदानाच्या आतमध्ये सफलता प्राप्त होते आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघाला. आणि यासाठी मात्र आधारलेलं आहे गीत आमचे डीजे मास्टर अर्थात DJ मॉन्टी यांच्याकडून. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने. अमन लोहिया तिथे उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खूप चांगली फेकी मात्र अमन यांच्याकडून आपण पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण सकाळच्या सत्रात. तर जरूर आपण पाहतोय की प्रवीण सर पहिला हंगामाला सुरुवात होते की नाही या वर्षीच्या हंगामाच्या पहिल्या मॅचला सुरुवात होते की नाही तोपर्यंत मात्र KPL धमाका हा देखील आपल्या भेटीला येतोय. हो मित्रांनो KPL धमाका 2025 आपल्या भेटीला येतोय आणि जवळजवळ याची तारीख देखील सुनिश्चित केली गेली आहे विजय शेठ खानोकर साहेबांच्या माध्यमातून आणि कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. येत्या जानेवारीमध्ये जो आपला 23, 24, 25 किंवा 24, 25, 26चा जो सप्ताह असेल फ्रायडे सॅटर्डे संडे या हप्त्यामध्ये आपली KPL असणार आहे याची घोषणा आज मात्र आम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून जरूर तुम्हाला देतो. परंतु आज संध्याकाळी संपूर्ण विश्लेषण कशा प्रकारची स्पर्धा असेल कशा प्रकारची नियमावली असेल काय गिफ्ट हॅम्पर काय प्राइजेस हे खेळाडूंना आम्ही देणार आहोत या सर्व गोष्टींचं विश्लेषण आज सायंकाळच्या सत्रामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. अगदी व्यासपीठाच्या समोर आपण पाहतोय प्रवीण सर परेश कडके आलेले आहेत. क्रिकेटची इनिंग त्यांची आपण जवळून पाहिले. आता सेकंड इनिंगमध्ये देखील त्यांनी एंट्री केली. नुकताच त्यांचा सागरपुडा झालेला आहे आणि जवळजवळ सेकंड इनिंग त्यांची चालू होणार आहे थोड्या दिवसांमध्ये. त्याची देखील ते तयारी करतायत. येस स्वातंत्र्याकडून पारतंत्र्याकडे ते जात आहेत त्याच्यामुळे नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना. स्कोर होते माफ करा 9 धावा 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. येस सर सॉरी तुषार शर्मा आमच्या बरोबर आलेत आणि प्रवीण सर आल्याला मात्र काहीशा कानमंत्राने देतात ॲज युजल. दरवर्षीच्या सुरुवातीलाच एक छोटासा टॉनिक देत आहेत. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण जाऊयात. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. तर नवीन षटक घेऊन येत आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे कडून वेगवान गोलंदाज सागर दरेकर. सागर दरेकर सध्याच्या घडीला जर सांगायचं म्हणलं तर प्रवीण सर एक प्रचंड वेगवान गोलंदाज आहेच आहे परंतु त्याचबरोबर फक्त आणि फक्त कळंबोली क्रिकेट पुरतं मर्यादित न राहता जर का तुम्ही पुणे नगर या जिल्ह्यामध्ये प्रवास कराल पुण्यात जिल्ह्यामध्ये नगर असेल नाशिक असेल या परिसरामध्ये जर का तुम्ही प्रवास कराल तर आवर्जून मोठमोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये या खेळाडूला अभिमानाने ओळखलं जातं. एक प्रचंड वेगवान गोलंदाज आहे आणि आज मात्र आपला वेग दाखवण्यासाठी तो सज्ज झाला आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघामध्ये. अकूट टप्प्याची लाईन जरूर केली गेली होती परंतु नीटचा फलंदाज समजू शकला नाहीये. डॉट बॉलची इथे मात्र सांगता होते आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की जेवढी प्रखरता या सूर्याने दाखवले त्याहून अधिक प्रखरता दाखवण्याचं कदाचित काम हा सागर दरेकर आपल्या बॉलिंग मार्कवरती करतोय की काय. अजून देखील काही चेहरे मिसिंग आहेत या टीम मध्ये. इनसाइड खेळण्याचा प्रयत्न अजून एक चांगला चेंडू बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू इथे टाकला जातोय.
पहिला चेंडू लेग बाय झाला होता, त्यानंतर सलगचे 2 चेंडू इथे निर्धाव येत आहेत आणि फलंदाजाला मात्र एक प्रश्न पडलाय की आता करावं तरी काय करावं. एवढा वेगवान जो मारा चाललाय याच्या प्रत्युत्तरादाखल कशा प्रकारे रिॲक्शन दिली पाहिजे, कुठला फटका असेल जो माझ्यासाठी सुरक्षित असेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय मिलिंदजी पाब्रेकर सर यांच्या माध्यमातून मात्र अवांतर चेंडू दर्शवला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्राच्या माध्यमातून स्कोर कार्डवरती अजून एक धाव अंकित केली गेली आहे. स्वैर मारा केला गेलाय. ओव्हरपिच चेंडू होता, लॉफ जरूर केलाय. साहिल तिथे उपस्थित, परंतु साहिलच्या मस्तकावरती दिली आहे दस्तक. 6 धावांसाठी आलाय हा देखणा खणखणीत षटकार. कॉम्बॉक्स मध्ये आणि आमच्या सर्व मान्यवर अतिथींना मात्र दिली ही मानवंदना. चांगला फटका होता. स्वतःकडे असलेलं पोटेन्शियल, स्वतःकडे असलेली काबिलियत निश्चित स्वरूपाने हा फलंदाज इथे दाखवतोय. आणि मी तर असंच म्हणेन की हंगामाच्या सुरुवातीला मी कशासाठी या हंगामामध्ये तयार झालोय हे मात्र कदाचित कॉन्फिडंटली हा फलंदाज सांगतोय. कौतुक करावं लागेल. बॅट्समन आहेत स्ट्रायकर हँडवरती अक्कू. अजून एक ओव्हरपिच चेंडू थोडासा धीम्या गतीने टाकला होता. कदाचित गती परिवर्तन ओळखले की काय. वाडी स्लॉंग ऑफला टोलावला गेला चेंडू. गणेश वत्रे तिथे उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा मात्र काही रोखू शकत नाहीयेत. आणि याचबरोबर आपण पाहतोय की 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 19 धावा या अंकित केल्या गेलेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला मारा, तिखट मारा, सातत्याने प्रभावी करणारी गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाकडून. एक मोठी बांधणी या संघामध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळते. परंतु सर्वांच्याच नजरा एकाच खेळाडूवरती आहेत की या वर्षीच्या हंगामामध्ये प्रतीक ठाकूर यांचा गेम कशा प्रकारे असेल. कारण की एक परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये सातत्याने या खेळाडूला आपण पाहतो. काल जर सांगायचं म्हणलं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये प्रतिनिधित्व करत होता. थोडासा खेळ त्याचा पाहिजे तसा राहिला नाहीये, परंतु भरपूर सारे त्याचे सपोर्टर्स तिथे उपस्थित होते, त्याला प्रमोट करत होते. आणि ते सारे चाहते आज पुन्हा एकदा प्रतीकला प्रमोट करण्यासाठी आलेत. अनिकेत पाटील फिरकीचा जादूगार म्हणून सातत्याने ओळखला जातो. रोडपाली क्रिकेट ग्रामीण संघामध्ये हा खेळाडू सातत्याने आपलं प्रदर्शन दाखवतो. ग्रामीण क्रिकेटमध्ये या खेळाडूची ओळख एक अनुभवी आणि त्याचबरोबर जादुई गोलंदाज म्हणून तर आहे मित्रांनो. परंतु आता संधी दिली गेली आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघामध्ये. पहिला चेंडू तर योग्य टप्प्यावरती पडला. अपेक्षापेक्षा चांगला चेंडू अनिकेतने टाकलाय. लाऊड अपील जरूर केली गेली होती, परंतु पंचांनी मात्र ही दाद फेटाळली आहे. स्लॉग स्वीप यावेळेस मात्र फाईनला. क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्र पूर्णपणे ओपन आहे. 4 धावांसाठी येतोय हा फाईन चौकार. कडून पुन्हा एकदा यावेळेस मात्र बघा हलकासा लेग ब्रेकचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर पिचिंग केला गेलेला. यष्टी रक्षक शशी जाधव तिथे उपस्थित. बघा शशी आणि अनिकेतचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. भरपूर साऱ्या इथे मात्र आपण पाहतोय की स्पर्धा यांनी एकत्रित खेळल्यात आणि एकाच संघासाठी खेळल्यात. ग्रामीणमध्ये एकत्रित खेळलेला अनुभव आता मात्र इंटर कॉलनीमध्ये ते दर्शवत आहेत. आणि शशीचा बघा काय कमालीचा खेळ यष्टांच्या पाठी आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू थोडासा लांब ठेवला गेला होता. आखूड टप्प्याची लाईन उसळी चांगली दिली गेली आहे. स्पेशली सांगायचं म्हणलं तर फिरकीचे जे गोलंदाज असतात त्यांच्याकडे ही अपेक्षित उसळी पाहायला मिळत नाही. फलंदाज आय थिंक बाद झाले तिथं. बॅट्समन आउट होतो आणि अनिकेतला मिळतं एक मोठं यश.
25 धावा आतापर्यंत झाल्या. शेवटचा चेंडू या इनिंग मधला, शेवटचा चेंडू या षटकातला. सामना करणारे फलंदाज बॉलिंग मार्कवरती असेल अनिकेत. राईट अप ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पॅटीचा काही संपर्क होत नाहीये. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू बाईकच्या माध्यमातून एक धाव निश्चित स्वरूपाने भेटेल. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 17 झाले, संपलंय. 26 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्या आहेत. 27 धावांचं आव्हान यावेळेस मात्र आपण पाहतोय ठेवलं गेलंय टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स साठी टीम साईनाथने.
तर नवीन गोलंदाज, पहिला गोलंदाज या वर्षीच्या हंगामातला या टीम साईनाथसाठी आलेला आहे. बघा 12th मॅन नाहीये, त्यामुळे काहीशा अडचणी होत आहेत आम्हाला. खेळाडूंची नावं यावेळेस मात्र आपण पाहतो चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडू मात्र हातामधून निसटतोय आणि जवळजवळ सीमारेषेच्या लगत लगत या चेंडूला मात्र रोखलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू जरूर हातामधून सुटला, परंतु त्यानंतर बघा कमालीचा कमबॅक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तर टॉस मात्र झालेला आहे आणि हा सामना किती षटकांचा असेल हे मात्र आम्ही तुमच्यापर्यंत जरूर कळवू. त्याच्यानंतर आपण पाहतोय संघर्ष बी वर्सेस संघर्ष ए हा सामना असेल. त्याच्यानंतर रणजित कट्टे पाटील स्मॅश जय मल्हार डीजी माऊली किंग संघ यांची मॅच असणार आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघ जर का इथून जिंकला तर त्यांच्याबरोबर, किंवा ती मॅच साईनाथ बरोबर असेल. आणि हे सर्व सामने किती षटकांचे असतील हे आम्ही तुम्हाला नक्कीच पुरवू. तर बघा आयोजकांनी मात्र आमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवलेली आहे, यापुढील होणारे सर्व सामने हे स्कोर आपण पाहतो. स्कोर कार्ड वरती प्रवीण सर 5 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजाचं नाव अद्याप देखील आम्हाला समजू शकलेलं नाहीये. एक दुर्दैवी सत्य म्हणावं लागेल, कारण की आपण वारंवार या कळंबोलीतील क्रिकेटर्सला, खेळाडूंना कुठेतरी प्रसिद्धी मिळावी म्हणून यूट्यूबच्या माध्यमातून सर्व स्पर्धा प्रक्षेपित करतो. कारण की त्यांच्या घरचे मंडळी देखील घरचा आनंद घेत असतात, घरचे सर्वजण आनंद घेत असतात, परंतु त्यांच्याच घरातल्या खेळाडूचं नाव जर टीव्ही स्क्रीनवरती ऐकायला येत नाही ना, तेव्हा थोडंसं खंत वाटतं. त्यामुळे मी आवर्जून विनंती करेन की 12 प्लेयर प्लीज असा पाठवा ज्यामुळे ज्याला सर्व नावं पाठ असतील व्यवस्थित पूर्ण. नाव बॉलर नेम राकेश. राकेश आले बॉलिंग मार्कवरती. राऊंड द विकेट पुन्हा एकदा राकेश. बॅटीच्या आउटसाइड एज घे, चेंडू हवेमध्ये काहीसा काळ वावरत होता. इथे मात्र आपण पाहतोय की सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. पहिली मॅच आहे प्रवीण सर, तेवढा कॉन्फिडन्स नसणारे कदाचित खेळाडूंकडे, ज्या आत्मविश्वासाने चेंडू बॅटीवरती घेण्याचा प्रयत्न करतात. सातत्याने या मातीवरती, या विकेटवरती जे खेळाडू नियमितपणे प्रॅक्टिस करत असतात त्यांना या मैदानाचा भौगोलिक दृष्ट्या एक चांगला अभ्यास झालेला असतो. आणि ज्या वेळेला आपण पहिली मॅच जेव्हा हंगामातली खेळतो त्यावेळेला मात्र या मैदानाच्या ज्या चौकाराच्या, षटकारांच्या, सीमारेषेच्या ज्या लांब्या आहेत ना त्या नीटशा समजून येत नाहीत. परंतु यावेळेस बघा प्रतीक ठाकूर याच्या बॅटीमधून बॅकफुटला जा, चेंडूला मात्र यावेळेस स्प्लॅश केले. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, 4 धावांसाठी येतोय दणदणीत चौकार. अकरा धावा, एक चांगली सुरुवात बनावी लागेल आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाला. गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजांनी मात्र आपला दिमागदार कामगिरीचा 16 हा दाखवला आपल्या टीमसाठी. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजांची जी परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये कुठेतरी चाचपतात हे दोन्ही फलंदाज, कारण की मोठ्या फळीचे फलंदाज आहेत, मोठे स्ट्रोक्स खेळणे त्यांची प्राथमिक ओळख आहे, परंतु अद्याप देखील त्या प्रकारचे फटके त्यांच्याकडून पाहायला मिळत नाहीयेत. कदाचित दीपकजी चव्हाण सर यांच्या चेहऱ्यावरती एक प्रश्नचिन्ह बनला असेल की या खेळाडूंना कधी एकदाचा सूर गवसतोय, आणि निश्चित स्वरूपाने तो सूर गवसल्याशिवाय ते शांत राहणार नाहीयेत. अजिंक्य खटकाळ नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये बघून काहीतरी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवतायत. जागा बनवली आहे ज्याचा मी उल्लेख केला होता, प्रश्नचिन्ह पडलाय की कधी एकदाचा सूर यांना गवसतो, आणि तो सूर मात्र गवसलाय सागर यांना. चेंडू आउट ऑफ द पार्क फाईनच्या डोक्यावरून येतोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, 6 धावांसाठी षटकार.
तर नवीन फलंदाज अजिंक्य आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक मोठ्या फळीतले फलंदाज आहेत. माहिती स्ट्रोक खेळणं यांची ओळख आहे आणि आलेला पहिला चेंडू हंगामातला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल मात्र आपल्याला जरूर इथे पाहायला मिळतोय. तर एक विनंती असेल सागर दरेकर यांना की आपण थोडंसं व्यासपीठावरती यायचं. तुमच्याशी इथे संपर्क साधण्यासाठी आयोजकांनी तुम्हाला विनंती केली आहे, तर प्लीज आपण यावं. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतोय की गोलंदाज श्रीकांत कम्मालीची गोलंदाजी करतोय, जिथे मात्र आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज अजिंक्य खटकाळे याला मात्र थोडंसं शांत ठेवलं गेलं, परंतु अजिंक्य शांत राहणारा खेळाडू नाहीये. याला जास्त का तुम्ही शांत ठेवू शकत नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र संपर्कात येत नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू डॉट बॉलची इथे मात्र होते सांगता. तर लेग बाईटच्या माध्यमातून सिंगल जरूर प्राप्त होते. सिंगलने धावफलक थोडंसं हलतं राहतं. टोटल स्कोर जर सांगायचा म्हटलं तर 18च्या घरामध्ये जातोय. 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. पाठलाग करायचा प्रवीण सर जवळजवळ 27 धावांचा आणि प्रत्युत्तर दाखल मात्र 19 धावा धावफलकावरती आल्यात. इथून जर सांगायचं म्हटलं तर 8 धावांची अद्याप आवश्यकता असेल, परंतु बघा प्रत्येकसाठी असलेला हिटिंग एंड आता मात्र त्याच्या समोर आहे. स्पेशली आपण चर्चा करतो की ज्या ज्या वेळेला डावखुर हाताचे फलंदाज या एंडवरती असतात त्या वेळेला मात्र त्यांना फटके खेळणं थोडीशी सोयीस्कर असतात आणि त्या संधीचा लाभ प्रतीक करणार का. खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु चेंडू मात्र संपर्कात येत नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू डॉट बॉलची मात्र सांगता करतोय. बघा श्रीकांतचा आत्मविश्वास ना प्रवीण सर आता द्विगुणित झाला. अजिंक्य सारख्या फलंदाजाला त्यांनी 3 चेंडू टाकलेत ज्याच्यामध्ये कुठलाही मोठा फटका आला नाहीये. त्यामुळे प्रत्येक सारख्या गोलंदाजा विरुद्ध गोलंदाजी टाकत असताना त्याला एक वेगळी ऊर्जा प्राप्त झाली, ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की श्रीकांत थोडासा हवी सध्या तरी पाहायला मिळतोय प्रत्येक यांच्या विरोधात. ओव्हर द विकेट बॅकफुटला जात टॅप करण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. इथे मात्र आपण पाहतोय की सिंगल मात्र प्राप्त होईल. 20 रन्स 20 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. 3 षटकांचा झाला खेळ समाप्त आणि 3 षटकांचे समाप्त तर 20 रन्स ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण मात्र पाहतोय 12 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 7 धावांची. बघा अजिंक्य आणि प्रतीक सारखे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि यांच्या भाषेमध्ये जर का सांगायचं म्हणलं तर एक मोठा फटका आणि सामना ओके. आणि तो मोठा फटका पाहायला मिळेल का. सूचना ही आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. यापुढील होणारे सर्व सामने दुसऱ्या फेरीतील हे 3 षटकांचे असतील, कृपया याची आपण नोंद घ्यायची. यापुढील होणारे सर्व सामने दुसऱ्या फेरीतील हे 3 षटकांचे होतील, कृपया याची आपण नोंद घ्यायची. ही सूचना मात्र आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली गेली. नवीन फलंदाज सुरेश मोहिते यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये सातत्याने सुरेश मोहिते याला पाहिले. प्रवीण सर सर तुम्ही जावा नाही योगेश उद्या तर जरूर आपण पाहतो की सुरेश मोहिते मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक वाखडण्याजोग्या पैलू अष्टपैलू खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण सर PPL चं पहिलं पर्व
रॉयलने जेव्हा विजेतेपद जिंकलं होतं त्यावेळेला मात्र सुरेश मोहितेने जो खेळ दर्शवला होता ना तो अद्याप देखील डोळ्याच्या समोर आहे. बॅकफुटला झाले, कट केलाय चेंडूला, वाईडी एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू सरसावतोय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, एक पेक्षा जास्त काही नाहीये. राकेश यावेळेस मात्र आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती चांगली गोलंदाजी राहिली. राकेश यांची पहिले षटक 11 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये श्रीकांतनी कम्मालीचा कमबॅक करून दिला आपल्या टीमसाठी. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर त्यांच्या विरोधामध्ये लगावला, परंतु अवघ्या 9 धावा खर्च करत पुन्हा एकदा संघामध्ये झोकून दिला आपल्या टीमला. आणि आता मात्र पाहतोय आपण काय तर राकेश यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अजिंक्य थोडेसे चाचपळत आहेत विकेटवरती. अजिंक्यची बॉडी लँग्वेज हेच सांगते की ज्या प्रकारची ती अपेक्षा व्यक्त करतायत की ज्या वेगाने चेंडू येईल त्यापेक्षा थोडासा हलक्या गतीने चेंडू येतोय. आणि त्यामुळेच की काय आपण पाहतोय की अजिंक्य थोडासा बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यस, 21 रन. यावेळेस मात्र पहा वेट अँड वॉचचं क्रिकेट ज्याचा उल्लेख केला होता. चेंडू थोडासा धीम्या गतीने येतोय, थोडासा विचार करावा लागेल, विनिमय करावा लागेल. भिरकावून लावलाय चेंडू सीमारेषा पलीकडे आणि याच बरोबर मॅच होते फिनिश. विजय ठरतायत आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ.